वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर नालासोपाऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। अनेक रस्ते जलमय झालेले आहेत, घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपलेले आहेत, तकल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे, काहींच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आणि थेट घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी सुशांत सावंत या क्षणाला जोडले गेलेले आहेत। सुशांत, वसई विरारमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असताना काहींच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे। काय अपडेट आहे सुशांत? तेजस, खरं तर सकाळी 6:30 वाजल्यापासून वसई विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि इथले रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। आता मी नालासोपारा पूर्व येथील 90 फीट रोड जो आहे त्या भागात आहे। अर्थात ही जर दृश्य बघितली असतील तर कशा पद्धतीने आज इथला परिसर जलमय झालेला आहे। अर्थात पाऊस आहे, परिसर जलमय झालेला आहे, मुलं जी आहेत ती इथे मजा करताना देखील पाहायला मिळत आहेत, कारण शनिवार आहे, पाऊस पडलेला आहे, इथे पाणी साचलेलं आहे, लहान मुलं इथे पाण्याचा आनंद घेतात। पण दुसरीकडे असं चित्र आहे की कुठेतरी घरांमध्ये देखील पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळते। आपण काही इथल्या मुलांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नालासोपारा वाटर पार्क दरवर्षीच बीएमसी काय काम वगैरे करत नाही, गटरचं साफसफाई वगैरे काहीच नाही, म्हणून एवढं पाणी भरलंय। दरवर्षी असंच असतं, दरवर्षी करायला येत नाही, कोणी इकडे बघायला येतच नाही। आज 10 दिवसाचं तसंच पाणी वाटतं, कोणाला बघायला नाही येत, बघायलासाठी कोण येतच नाही। दरवर्षी हो, दरवर्षीच आहे, इकडचं आहे। दादा, जर पहिल्या पावसात अशी हाल होत असतील तर जर इमर्जन्सी पेशंट असेल, कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे जाणारे आसपास व्हायला, तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचायची कशी? हा नागरिकांना खूप प्रमाणात म्हणजे दरवर्षीचा त्रास आहे। तर शासनाने, प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। तर कृपया करून शासनाची विनंती आहे माझ्याकडून, तर नागरिकांना त्रास होऊ नये आणि सुरळीतपणे हे पाण्याची विल्हेवाट लावावी असं मला वाटतं। जर आपण बघितलं असाल तर हा संपूर्ण 90 फीट रोडचा परिसर आहे, गाड्या बंद पडलेल्या आहेत। या ठिकाणी बाईक जे आहेत, ज्यांच्या गाड्या बंद पडल्यात पाण्यामुळे, त्यांना आता गाड्या ढकलत जावं लागतंय। हा संपूर्ण नालासोपारा पूर्वेचा परिसर आहे आणि 90 फीट रोड आहे। आपके चैनल का ये पूरा ग्रुप बहुत सहयोग करता है, लेकिन झाटू एरिया है। आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे तेजस, आणि हा संपूर्ण नालासोपारा पूर्वेचा परिसर आहे आणि दरवर्षीची अशीच परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। अगदी सुशांत, वाहतुकी संदर्भातले काय अपडेट आहेत? कारण स्टेशन पर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी, जे ऑफिसला गेलेले आहेत, कामासाठी गेलेले आहेत, त्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी कशा पद्धतीची कसरत करावी लागतीये? अगदी खरं आहे तेजस, जर बघितलं असाल तर हा संपूर्ण परिसर जलमय झाल्यामुळे इथे नागरिकांना, इथल्या रहिवाशांना कसरत करावी लागते। अर्थात इथे लोकल सेवेवर देखील परिणाम जो आहे तो झालेला बघायला मिळत आहे। जवळपास 25 ते 30 मिनिटं इथली वाहतूक विस्कळीत आहे। रेल्वे ट्रॅकवर इथे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे नालासोपाराच्या पुढे ट्रेन धीम्या गतीने जाताना बघायला मिळते। मगाशी पुढारी न्यूजनेच एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवली होती, कशा पद्धतीने गुडघाभर पाणी जे आहे ते ट्रॅकवर साचलेलं आहे। आणि ही नालासोपारा विरार परिसरातले दृश्य आहे, ज्या ठिकाणी आपण आता 4 व्हीलर जाते ते बघू शकता। पूर्ण 4 व्हीलरचे टायर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आणि नालासोपाराचं वैशिष्ट्य हेच आहे की इथे जर पाणी साचलं तर 3-3 दिवस जात नाही। इथल्या नागरिकांना 3-3 दिवस त्रासाचा सामना करावा लागतं। आणि दरवर्षी पावसाळा आला की अशाच पद्धतीने 90 फीट रोड असेल किंवा मनवेल पाडा असेल किंवा नालासोपारा पश्चिमेचा भाग असेल, हा जलमय होताना बघायला मिळतोय। तेजस, अगदी धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या ठिकाणचे सर्व ताजे अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ।